शिंदे फडणवीस सरकार स्थापन होऊन जवळपास 11 महिन्यांचा कार्यकाळ उलटलाय, मात्र अजूनही मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार थटलाय। शिंदे फडणवीस सरकार आजही केवळ 18 मंत्र्यांसह काम करताना दिसते। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल याची हमी देण्यात येत होती, मात्र अजूनही या विस्ताराला मुहूर्त मिळालेला नाहीये। अलीकडेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लवकरच विस्तार होईल असं स्टेटमेंट केलं, तर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी पावसाळा अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी माहिती दिली आहे। मात्र त्याच वेळी शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार काही नेत्यांसाठी त्यांच्या राजकीय जीवनाला कलाटणी देणारा ठरणार आहे। या नेत्यांसाठी कोणत्याही परिस्थितीत मंत्रिमंडळात स्थान मिळवणं गरजेचं ठरणार आहे। त्याचमुळे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशी नावं ज्यांना मंत्रिमंडळात काहीही करून आपली वर्णी लावून मंत्रिपद घ्यावंच लागेल। नमस्कार, मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय बोलभिडो। तर याची सुरुवात करूया अपक्ष आणि इतर पक्षांच्या आमदारांपासून, आणि यामध्ये पहिलं नाव येतं ते म्हणजे आमदार बच्चू कडू यांचं। बच्चू कडू यांनी 2019 मध्ये उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला, त्या बदल्यात त्यांना राज्यमंत्री पद मिळालं होतं। जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास अशा वेगवेगळ्या खात्यांचं राज्यमंत्रीपद त्यांच्याकडे होतं। मात्र हे मंत्रिपद जवळ असतानाही बच्चू कडू यांनी शिंदेंना पाठिंबा देत सुरत गाठलं होतं। शिंदेंच्या बंडाला पाठिंबा देण्याच्या बदल्यात बच्चू कडूंची कॅबिनेट मंत्रिपदाची अपेक्षा असल्याचं बोललं गेलं। बच्चू कडू अचलपूर मतदारसंघातून 4 वेळा आमदार म्हणून निवडून आले। ते स्वतःचा प्रहार जनशक्ती हा पक्ष चालवत असतात। या पक्षाच्या विधानसभेचे 2 आमदार देखील निवडून आले। त्याचबरोबर बच्चू कडू यांची महत्वाकांक्षा देखील मोठी असल्याचं दिसतंय। त्यांना पक्षाचा विस्तार करायचा आहे आणि त्याचमुळे त्यांनी वर्धा, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये स्थानिक निवडणुका लढवून यश देखील मिळवलंय। त्याचबरोबर अपंग बांधवांसाठीचं बच्चू कडू यांचं काम राज्यभर पसरलेलं आहे। अशा वेळी बच्चू कडू यांना अनेक कारणांसाठी मंत्रिपद मिळवावं लागणार आहे। त्यातली पहिली गोष्ट म्हणजे शिंदे गटाची साथ दिल्यानंतर बच्चू कडू यांच्या लोकप्रिय आणि प्रामाणिक नेत्याच्या इमेजला तडा गेल्याचं सांगण्यात येतं। त्याचबरोबर सलग 4थी टर्म आमदारकी मिळवल्यानंतर भावनेच्या राजकारणापलीकडे बच्चू कडू यांना जाता आलं नसल्याचा आरोप त्यांच्यावर होत असतो आणि म्हणूनच बच्चू कडूंनी देखील आंदोलनाचा मार्ग सोडत सत्तेत सामील होण्याचा मार्ग निवडला होता। मात्र सत्तेतून त्यांना अजूनही असं काही ठोस मिळवता आलेलं नाहीये। त्याचबरोबर त्यांचा अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपला पाठिंबा देणाऱ्या राणा दाम्पत्यांशी देखील संघर्ष आहे। मध्यंतरी एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात जलसंधारण, कृषी किंवा ग्रामविकास विभागाचं कॅबिनेट मंत्रिपद मिळावं अशी अपेक्षा बच्चू कडूंना असल्याच्या बातम्या देखील आल्या होत्या। मात्र काही दिवसांपूर्वी मिळालेल्या मंत्रिपदाच्या दर्जा या पलीकडे बच्चू कडू यांच्या महत्वाकांक्षा पूर्ण झालेल्या नाहीयेत। त्याचमुळे प्रतिमा सुधारण्यापासून ते पक्ष विस्तार करण्यापर्यंत बच्चू कडू यांना मंत्रिपदाची, तीही कॅबिनेट मंत्रिपदाची गरज लागणार आहे। अपक्ष आमदारांमध्ये दुसरं नाव येतं ते म्हणजे आमदार रवी राणा यांचं। आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा या अपक्ष म्हणून निवडून आले आहेत। मात्र महाविकास आघाडी सरकारला विरोध करण्यामध्ये ते भाजपपेक्षाही पुढे गेल्याचं दिसून आलं। राणा दाम्पत्याच्या हनुमान चालीसा आंदोलनाची राज्यभर चर्चा झाली होती। शिंदेंनी बंड केल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंविरोधात अजूनच जहरी टीका करायला सुरुवात केली। यात राणा दाम्पत्याच्या आंदोलनाची मोठ्या प्रमाणात खिल्ली देखील उडवल्याचं दिसून आलं। खासदार नवनीत राणा यांना जेलवारी देखील झाली होती। मात्र राणा दाम्पत्याने भाजपच्या बाजूने भूमिका घेणं कायम ठेवलं। भाजपशी जवळीक साधून एक आमदार आणि खासदार यांच्या बदल्यात मंत्रिपद पदरात पाडून घेण्यासाठी आमदार रवी राणा प्रयत्नशील असल्याचं बोललं जातंय। मात्र भाजपकडून अजून तरी राणा दाम्पत्याला त्यांच्या ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या विरोध केल्याचं बक्षीस मिळालेलं नाहीये। त्यातच भाजपने अमरावती जिल्ह्यात अनिल बोंडे यांना ताकद देऊन अजून तरी राणा दाम्पत्याला अमरावतीत फ्री हँड दिला नसल्याचं चित्र आहे। अपक्ष आमदारांमध्ये तिसरं नाव आहे राजेंद्र पाटील यड्रावकर यांचं। यड्रावकर यांनी 2019 मध्ये शिरोळ मतदारसंघातून अपक्ष आमदार म्हणून निवडून आल्यानंतर शिवसेनेला पाठिंबा दिला होता आणि त्यानंतर आरोग्य राज्यमंत्रीपद पदरात पाडून घेतलं होतं। नंतर शिंदेंच्या बंडात त्यांना पाठिंबा दिला, मात्र त्या बदल्यात यड्रावकर यांना अजूनही गेलेलं मंत्रिपद परत मिळवता आलेलं नाहीये। इतकंच काय तर त्यांच्या मंत्रिपदाच्या चर्चाही होताना दिसत नाहीयेत। मात्र बंडानंतर त्यांच्या शिरोळ मतदारसंघात वातावरण पूर्णपणे बदललंय। मतदारसंघात जातीची गणितं राजेंद्र पाटील यांच्या विरोधात गेल्याचं चित्र आहे। सारे पाटलांचा गट देखील राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विरोधात गेलाय। त्यातच माजी आमदार आणि यड्रावकर यांचे पारंपरिक विरोधक
उल्हास पाटील यांनी ठाकरे गटातच थांबण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांना सहानुभूतीचा फायदा नक्कीच होऊ शकतो. थोडक्यात मतदारसंघात वजन वाढवण्यासाठी राजेंद्र पाटील यड्रावकर यांना मंत्रीपद लागेलच, पण त्याचबरोबर शिंदे गटाबरोबर जात त्यांनी मतदारसंघाचं हित लक्षात घेऊन शिंदेंचं समर्थन करत असल्याची भूमिका समोर ठेवली होती. म्हणून मंत्रिपदाच्या माध्यमातून मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी आणण्याची संधी पाहता राजेंद्र पाटील यड्रावकर यांना पुन्हा मंत्रिपद मिळवणं गरजेचं ठरणार आहे. आता बघूया शिंदे गटातली नावं. शिंदे गटातलं पहिलं नाव आहे भरत गोगावले यांचं. शिवसेनेच्या बंडानंतर एकनाथ शिंदेंचे सर्वात कट्टर समर्थक म्हणून भरत गोगावले यांचं नाव पुढे आलं होतं. त्यानुसार शिंदे गटाच्या व्हीप पदी देखील त्यांची नेमणूक झाली होती. मात्र शिंदेंशी असलेली जवळीक भरत गोगावलेंना मंत्रिपद देऊ शकलेली नाहीये. त्यातच ठाकरे गटाने महाडमध्ये स्नेहल जगताप यांचा पक्षप्रवेश घडून आणत भरत गोगावले यांच्या विरोधात पूर्ण ताकदीने मोर्चा उघडलाय. त्याबरोबरच बंडखोरी विरोधात असलेल्या जनमताचा देखील भरत गोगावलेंना सामना करावा लागणार आहे. अजून एक गोष्ट म्हणजे महाविकास आघाडीच्या काळात रायगडचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांना देण्यात आलं होतं आणि तटकरेंनी जिल्ह्यातल्या शिवसेनेच्या आमदारांचं खच्चीकरण करायला सुरुवात केली होती असा आरोप करत सेनेच्या रायगड जिल्ह्यातील 3 आमदारांनी शिंदेंबरोबर जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर अजूनही या तिघांपैकी एकालाही रायगडचं पालकमंत्रीपद मिळवता आलेलं नाहीये. तेच बाजूच्या रत्नागिरीच्या उदय सामंत यांच्याकडे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आहे. म्हणून भरत गोगावले यांना मंत्रिपद मिळालं तर त्यांचा रायगडचं पालकमंत्रीपद स्वीकारण्याचा मार्ग देखील मोकळा होणार आहे. पण जर पक्ष संघटनेचं काम देऊन भरत गोगावले यांचं मंत्रिपद थांबवण्यात आलं तर भरत गोगावले यांच्यासाठी तो मोठा राजकीय धक्का नक्कीच असणार आहे. मंत्रिपद गरजेचंच असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेतील दुसरं महत्वाचं नाव आहे संजय शिरसाट यांचं. संजय शिरसाट शिंदेंच्या शिवसेनेची बाजू मांडण्यात सातत्याने पुढे असल्याचं दिसून येतं. राज्यातल्या अनेक मोठ्या नेत्यांना त्यांनी आपल्या वक्तव्याच्या माध्यमातून शिंगावर घेतलंय. शिरसाटांचा हा सारा खटाटोप मंत्रिपद मिळवण्यासाठीच असल्याचं बोललं जातं. खरं तर सलग 3 वेळा आमदार म्हणून निवडून येणाऱ्या संजय शिरसाट यांना शिंदे फडणवीसांच्या पहिल्याच मंत्रिमंडळात मंत्रिपद हवं होतं, मात्र त्यांना ती संधी नाकारण्यात आली होती. त्यानंतर नाराज झालेल्या शिरसाटांची समजूत स्वतः एकनाथ शिंदेंनी काढली होती. आता मात्र दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी शिरसाट यांनी जोरदार फिल्डिंग लावल्याचं दिसतंय. त्याचबरोबर मतदारसंघात बंडखोरीचा असंतोष आणि अँटी इन्कम्बन्सी शिरसाट यांच्या विरोधात जाणार आहे. त्याचबरोबर अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्याने जिल्ह्याच्या राजकारणात शिरसाट 3 नंबरवर फेकले गेलेत. मात्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार हे शिंदे गटाचे 2 आणि अतुल सावे हे भाजपचे अशी 3 कॅबिनेट मंत्रिपद असल्यामुळे शिरसाट यांच्या रूपाने 4थं कॅबिनेट मंत्रिपद मिळणार का यावर प्रश्नचिन्हच आहे. त्यामुळे येत्या काळात संजय शिरसाट यांना कॅबिनेट किंवा कोणतंच मंत्रिपद मिळालं नाही तर त्यांचं जिल्ह्याच्या राजकारणातलं स्थान झपाट्याने खाली येईल आणि त्याचबरोबर विरोधकांना शिरसाट यांची खिल्ली उडवण्याचं ऐतच कोलीत मिळेल. आता बघूया भाजपमधील अशी नावं ज्यांना मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद मिळवावंच लागणार आहे. यातील पहिलं नाव आहे गणेश नाईक यांचं. गणेश नाईक हे 1995 पासून विविध मंत्रिपद भोगत आले आहेत. आधी शिवसेना आणि मग राष्ट्रवादीच्या माध्यमातून त्यांनी उत्पादन शुल्क सारखी महत्वाची कॅबिनेट मंत्रिपद स्वीकारली होती. 2009 मध्ये तर स्वतः गणेश नाईक आमदार, मुलगा संजीव नाईक हे ठाण्याचे खासदार, धाकटा मुलगा संदीप नाईक ऐरोलीचे आमदार आणि पुतणे सागर नाईक नवी मुंबईचे महापौर अशी नवी मुंबईतली सर्व महत्वाची पदं नाईक घराण्याकडे होती. मात्र 2014च्या निवडणुकीत सगळी परिस्थिती बदलली, ज्यामध्ये गणेश नाईकांचा देखील पराभव झाला. त्यामुळे मग 2019 मध्ये गणेश नाईकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपमध्ये प्रवेश करताना त्यांनी नवी मुंबई महानगरपालिकेचे तब्बल 48 नगरसेवक आपल्या बरोबर आणले होते. 2019च्या विधानसभेत ते विजयी देखील झाले होते. मात्र 2014 पासून कोणतंही मंत्रिपद गणेश नाईकांच्या वाट्याला आलेलं नाही. जरी नवी मुंबईत जोर असला तरी भाजपमध्येच असणाऱ्या मंदा म्हात्रे याचबरोबर ठाकरे गट, राष्ट्रवादी यांच्याकडून गणेश नाईकांच्या नवी मुंबईतल्या वर्चस्वाला आव्हान देण्यात येत आहे. नाईक कुटुंबाकडे देखील आता केवळ एकच आमदारकीचं पद राहिले. मध्यंतरी एका महिलेच्या प्रकरणात नाव आल्यानंतर देखील गणेश नाईकांची प्रतिमा डागाळली होती. त्यातच येणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक भाजप सोबतच गणेश नाईक यांच्यासाठी देखील महत्वाची असणार आहे.
एकूणच राजकीय कारकीर्द पुनर्जीवित करण्यासाठी गणेश नाईकांना काहीही करून मंत्रीपद हे मिळवावंच लागणार आहे. भाजपकडून मंत्रीपद मिळवावंच लागेल असं दुसरं नाव आहे राम शिंदेंचं. 2014 मध्ये राम शिंदेंनी आधी राज्यमंत्री म्हणून गृह, पणन, आरोग्य व पर्यटन खात्यांची आणि नंतर कॅबिनेट मंत्री म्हणून मृद व जलसंधारण, राजशिष्टाचार, ओबीसी कल्याण, पणन व वस्त्रोद्योग या खात्यांची जबाबदारी पार पाडली होती. मात्र 2019 मध्ये त्यांचा राष्ट्रवादीचे रोहित पवारांनी पराभव केला. रोहित पवारांचा झंझावत पाहता राम शिंदेंच्या राजकीय कारकिर्दीवरतीच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मात्र भाजपने विधान परिषद दिल्यानंतर राम शिंदेंनी कर्जत जामखेड मतदारसंघात पुन्हा मुसंडी मारल्याची चर्चा आहे. मात्र सध्या राम शिंदेंना विरोधकांबरोबरच स्वपक्षीयांचा देखील विरोध असल्याची परिस्थिती दिसते. सध्या नगरच्या राजकारणात विखे पाटील पिता-पुत्र आणि राम शिंदे या भाजपच्या 2 नेत्यांमध्ये वाद पेटलाय. विखे पाटील रोहित पवारांना मदत करत असल्याचा आरोप राम शिंदेंचा आहे. त्यामुळे विरोधक एकत्र आल्याने मतदारसंघात राम शिंदे एकटे पडल्याचं चित्र दिसतंय. त्याचबरोबर रोहित पवार आणि विखे पाटील यांच्याकडे असणारी साधन सामग्री पाहता शिंदेंच्या संघर्षाला देखील मर्यादा असणार आहेत. थोडक्यात कॅबिनेट मंत्रीपद पुन्हा मिळवणं हाच राम शिंदे यांच्या पुढील एकमेव ऑप्शन असणार आहे. त्याचबरोबर राज्यातील आघाडीचा धनगर नेता ही इमेज कायम ठेवण्यासाठी देखील राम शिंदे यांना येत्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रीपद हे मिळवावंच लागणार आहे. आपण चर्चा केलेली जवळपास ही सगळी नावं अशी आहेत ज्यांना कोणत्याही परिस्थितीत मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या विस्तारात मंत्रीपद मिळणं किंवा मिळवणं त्यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी गरजेचं ठरणार आहे. तुमच्या मते यात आणखी काही आमदारांची नावं ऍड होऊ शकत असतील ती नावं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि बोलभिडू YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.